तर सुप्रीम कोर्टातल्या आजच्या युक्तिवादाकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास पुढची बातमी बघूयात। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निकालानंतर सत्ता स्थापनेसंदर्भातली मोठी बातमी ती म्हणजे केडीएमसी मध्ये सत्ता स्थापनेसाठी शिंदे आणि शिवसेनेला मनसेचा पाठिंबा असण्याची शक्यता आहे। कारण श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांच्यामध्ये मंगळवारी रात्री एक बैठक झाली। मनसेच्या पाठिंब्यानं शिंदेंचा महापौर निवडीचा मार्ग हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सोपा होईल असं बोललं जाते। कारण ज्या पद्धतीनं दोन नेत्यांची चर्चा झाली त्यावरनं ही शक्यता वर्तवली जाते। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेश, काय शक्यता वाटते? बघा, महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेतली ही सगळ्यात मोठी बातमी आहे आणि ती बातमी येते कल्याण डोंबिवली महापालिकेतून। कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी मनसे शिंदे शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। ती यासाठी कारण शिंदे शिवसेना गटाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मनसे नेते आणि स्थानिक माजी आमदार राजू पाटील आणि मनसेच्या अन्य काही स्थानिक पदाधिकाऱ्यांची काल रात्री उशिरा बैठक पार पडल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून कळते। आणि या बैठकीत केडीएमसी मध्ये शिंदे शिवसेनेचा महापौर पर्यायाने सत्ता स्थापनेसंदर्भात व्यूहरचना आखली गेली असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळते आहे। मनसेच्या पाठिंब्यानं शिंदे शिवसेने गटाचा महापौर निवडून येण्याचा मार्ग सोपा झाला असल्याचीही माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आहे। केडीएमसी मध्ये शिंदे शिवसेने गटाच्या महापौर निवडून आणण्याच्या हालचाली वेगाने होत आहेत। आज सर्वच राजकीय पक्ष आपापल्या गटाची स्थापना करण्यासाठी कोकण भवन येथे जातील आणि सध्या केडीएमसी मध्ये नगरसेवकांचं संख्याबळ पुढील प्रमाणे आहे। 122 नगरसेवक संख्या आहे। त्यापैकी शिवसेना युबीटीचे म्हणजे केडीएमसी मध्ये शिंदे शिवसेनेचे सर्वाधिक 53 नगरसेवक आहेत, तर भाजपचे 50 नगरसेवक आहेत। याच महापालिकेत शिंदे शिवसेना युबीटीचे 11 नगरसेवक आहेत, मनसेचे 5 आहेत, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा 1 नगरसेवक असे एकूण 122 नगरसेवक आहेत। यापैकी शिवसेनेच्या 11 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवक हे नॉट रिचेबल आहेत। त्यातले 2 नगरसेवक हे या आधीच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली आहे, तर 2 नगरसेवक हे मनसेचे मूळ पदाधिकारी आहेत पण ते शिवसेना युबीटीच्या चिन्हावर जिंकून आलेले आहेत, तेही नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळते। या सगळ्या राजकीय समीकरणांची सध्या जुळवाजुळव सुरू आहे आणि भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात सत्ता स्थापनेसाठी या ठिकाणी भले ते एकत्र लढले असले तरी स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी आणि महापौर स्वतःचा निवडून आणण्यासाठी हालचाली व्यूहरचना आखल्या जात आहेत। यात मनसेची मदत घेतली जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। आज कोकण भवन येथे शिंदे शिवसेना काँग्रेस मनसे राष्ट्रवादी शरद पवार अशी एक आघाडी